कॉर्नर ते आपलं कुंडीवाल्याचं काहीतरी चांगला आहे 30 रूम काढले आणि सगळे बरोबर गाडी काढली संभाजी ब्रिगेडने उभारली परिवर्तनवादी शिवगुडी। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ भगवा ध्वजारोहण करून व महामानवांच्या विचाराच्या पुस्तकाचे पूजन करून परिवर्तनवादी शिवगुडी उभारण्यात आली। बहुजन समाज प्रस्थापितांनी लादलेल्या रूढी झुगारून देऊन कात टाकत आहेत आणि नवविचाराचे स्वागत करून अंगीकार करत आहे। त्याचेच हे प्रतीक असल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी यावेळी सांगितले। आज पाडव्या निमित्तानं संभाजी ब्रिगेडच्या वतीने त्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आम्ही महामानवांच्या पुस्तकांच्या शिवविचारांची शिवगुडी या ठिकाणी उभी करीत आहोत। पाडवा म्हटले की अनेक पुरातन काळापासून चालत आलेला हा सण आहे। ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झाली त्यानंतर या गुढीचं स्वरूप बदललेलं आहे। पूर्वी गुढी म्हणले की एक पताक्याची गुढी असायची जो विजय आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या दारात बांधली जायची, पण ज्यावेळेस छत्रपती संभाजीमध्ये हत्या झाली त्यानंतर हे गुढीचं स्वरूप बदलल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महामानवांच्या सर्व पुस्तकांचे पूजन करून हे परिवर्तनवादी गुढी या ठिकाणी उभी केलेली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। जय शिवराय। आज हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाची आजपासून सुरुवात होत आहे। आज सोलापूर या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज एक वेगळ्या अनोख्या पद्धतीची गुढी उभा करण्यात आलेली आहे। ती गुढी म्हणजे शिवविचाराची गुढी आहे। ही गुढी आज जी आम्ही या ठिकाणी गुढी उभा केलेली आहे ही गुढी म्हणजे स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या आऊ जिजाऊंच्या विचाराची गुढी। ही गुढी म्हणजे स्वराज्याचं निर्मिती करणारे 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गुढी आहे। ही गुढी छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्य रक्षक आहे, जे आपल्या हिंदू धर्मासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेले आहेत, आज ही गुढी त्यांच्या विचाराची गुढी आहे। ही गुढी जे स्त्री शिक्षणाचा वसा घेतले, समाजामधनं अतोनात अशा यातना हाल त्रास सहन केला असे महात्मा ज्योतिबा फुले, माई सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गुढी आहे। आणि ही गुढी आहे आपल्या जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत देश, सगळ्यात मोठ्या लोकशाहीला संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची गुढी आहे। आज आम्ही ह्या ठिकाणी खूप वेगळ्या अशा पद्धतीची गुढी उभा केलेली आहे। यातनं आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की सर्व 18 पगड जातीच्या लोकांना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, छत्रपती संभाजी महाराज असू द्या, त्यांनी सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, स्वराज्याचं रक्षण केलं, त्याच पद्धतीने आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुद्धा अशाच पद्धतीने कार्य करत राहू। ह्या सर्व ज्या थोर मानवांचे आपण नावं घेतलेले आहोत, आज या ठिकाणी त्यांची पुस्तकं मांडलेले आहोत, तर हे पुस्तकं फक्त दिखाव्याकरिता नसून आपण ह्या सर्व पुस्तकातनं या थोर मानवांचे जे विचार आहेत आपण या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी करत आहोत। एवढे बोलून थांबते। जय जिजाऊ जय शिवराय। आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या पाडव्याच्या निमित्तानं जी वैचारिक गुढी आहे त्या गुढीच्या पूजनासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत। आताच संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्षांनी सांगितलं की पूर्वीपासून आपण पाडवा हा सण साजरा करतो। पाडवा हा सण आपल्या सर्व शेतकरी बांधवांशी निगडीत आहे। आजच्या दिनापासूनच आपल्या शेतीची वाटणी असेल, शेतीची मशागती असेल किंवा शेतीचं जो काही वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट असेल तर फार पूर्वीपासून आपण पाडव्याच्या मुहूर्तावर करत असतो। पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जी वैचारिक गुढी आहे ती का उभा करण्यात आलेली आहे पारंपरिक गुढी न करता? तर आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना घरामध्ये आपण तांब्या उभा ठेवतो,
त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने शुभ कार्याची सुरुवात करत असतो. पण गेल्या अनेक वर्षापासून संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर ज्या मनुवाद्यांनी संभाजी महाराजांचं मुंडकं एक प्रकारचं बाल्यामध्ये खुपसून त्यांचं जी विडंबना केली आणि त्या विडंबनाच्या माध्यमातूनच नंतर आपल्या ज्या घरातील माता भगिनींची जी साडी आहे ती साडी एक प्रकारचं म्हणजेच आपली अब्रू ही उघड्यावर एक प्रकारचं लटकवण्याचं काम जो होतो त्याला फाटा देऊन आपण एक प्रकारचं आज या ठिकाणी सर्वच महामानवांच्या वैचारिक ग्रंथांचं आपण या ठिकाणी पूजन केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलेलं आहे, ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट तो घर होईल केव्हाही सपाट. वाचाल तरच वाचाल. म्हणून आपण संभाजी ब्रिगेडनी मागील अनेक वर्षापासून आपलं मेंदू सशक्त करण्यासाठी सर्वच महापुरुषांचा जो काही विचार आहेत ते विचार आत्मसात करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवलेली आहे. आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून लोकांना सांगतोय की महापुरुष पहिल्यांदा समजावून घ्या आणि तो वाचल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. म्हणून आपली वाचन संस्कृती डेव्हलप होण्यासाठी आज आपण या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं वैचारिक गुढी, पुस्तकांची गुढी उभा करण्यात आलेली आहे. संभाजी ब्रिगेडच्या सर्व मावळ्यांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.